राहिलंच नाही की ते काय होतं सगळी मिरची आणि केळी 600 झाडं पडले. काय ऊस आहे हा ऊस आहे ऊस आहे. काहीच राहिलं नाही. 600 झाडं पडले 2000 मध्ये. काहीच राहिलं नाही. ही 8-10 दिवसात चालू झाली ती गारांनी बघा रोड एवढे मोठे झाले होते तोडाचा झाड फुलकळी लागली होती ना. काही वरला काढत्या प्लॉटमध्ये इतकं गुंड आहे त्या प्लॉटमध्ये इतकं झाडच असलेलं इथं खाली आवचं बसतो इतक्या झाडं हरभरा काढत होती. हो लेबर हे काढत होते. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामतीच्या पानं गेल्यामुळे जीवनसत्वच मिळत नाही आणि प्रकाश संश्लेषण क्रिया करून टाकावं लागेल. रोटर मारून टाकायचं. रोटर नाही तर कट करून बुडा करून त्याचा फडवा धरावा. किती दिवसाचा आहे आता 7 महिने आता म्हणजे आता येण्याचा होता आत तिकडं बरीच झाडं पडली. 6 एकर आहे विषय नाही त्याचा म्हणजे 6 एकर आहे अन्नाचं स्टोर 6 एकर आहे फारच वाईट झालं मी ते बघितलं नारांचा खच बघितला सगळ्या मोबाईल म्हणजे नाही हे बुडाला सुद्धा हे झालं काहीच राहिलं नाही. काहीच राहिलं आता कटच करून परत तेवढाच दिवस त्याला जाणार आहेत ना परत. पण हे सुधारणारच नाही नाही हे काढावंच लागणार आहे. हे कट करून फडवाच धरावं लागणार. लागणीचं पहिलं पीक गेलं पहिलं पीक गेलं आणि खोडव्याला किंमत ही येत नाही. रेट ॲव्हरेज नाही ना ॲव्हरेज पण नाही आणि साईज बी कमी होती. एक्सपोर्टला झालं नाही आपलं लोकलला विकावं लागेल इथं. फार जाळी झाली वारच तेवढं वारच आता बघितलं ना येताना असं वाऱ्याची गतीच लय होते लय गती होती. त्यामुळे झाडं तिकडे तर जो ऊसाचं वहिनी तसं झालं 100 एकराचं. किरसुनी झाली direct. बाजूचाच ऊस आहे. काहीच राहिलं नाही.